मराठा ओबीसी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बैठक बोलावण्याचा निर्णय घेतलाय अशी एक्सक्लुझिव्ह माहिती अजित पवार यांनी एबीपी माझाला दिलेली आहे। एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी अजित पवार यांच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला। आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी याआधी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला होता। आता मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा बैठक बोलावण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यसभेची जागाही राष्ट्रवादीच लढेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा जिल्ह्यामध्ये आपला खासदार आहे। भाजपसाठी आपण जागा सोडली, त्यामुळे आता राज्यसभेची जागा ही राष्ट्रवादीच लढेल अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आता महायुतीच्या एकत्रित यात्रा होणार आहेत, सभा पार पडणार आहेत आणि नुकतीच या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशी बैठक झाली अशी माहिती मिळते। हो, काल बैठक झाली। काल 11 ते रात्री 1-1.5 वाजेपर्यंत ती बैठक वर्षा बंगल्यावर होती। तालुक्यातले कार्यकर्ते पण एकोप्याने तिथं दिलेल्या महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करावा, त्यांच्यामध्ये पण एक वाक्यता असावी, एक परिवार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम करावं, त्याच्यामध्ये कुणाचे समज गैरसमज असू नयेत म्हणून अशा प्रकारचं 6 रिजनमध्ये 6 आणि मुंबई करता एक वेगळं 7 मिळावे। महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्या सगळ्या तिथल्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलून आम्ही घेणार आहोत। त्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार आहेत। दादा, महाराष्ट्राच्या आर्थिक तिजोरीची सध्याची काय परिस्थिती आहे? महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे। महाराष्ट्र एक प्रगत राज्य म्हणून देशामध्ये ओळखलं जातं। आपलं स्थूल उत्पन्न हे 43 लाख कोटी रुपयाचं आहे। स्थूल उत्पन्नावर आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात। किती कर्ज आपण काढू शकतो, किती त्या ठिकाणी आपल्याला लिमिट आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं एक कोष्टक बसवलेलं आहे, त्याच्या बाहेर तुम्हाला जाता येत नाही। आणि दुसरी गोष्ट, आपले रिसोर्सेस पण वाढवायचे, ते कशा पद्धतीने वाढवायचे, काही काटकसर करायची तर ती कुठं करायची, हे पण 13 कोटी जनतेचा संसार आहे। तिथं पण काही गोष्टी त्याला आळा घालण्याची गरज असेल तर तिथं आम्ही तो आळा घालू। दादा, राज्यसभेचं नोटिफिकेशन नुकतंच निघालेलं आहे। पियुष गोयल आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या 2 रिक्त जागा आहेत, त्या जागांवर आता ही निवडणूक पार पडणार आहे। खरं तर साताऱ्याच्या बदल्यात सातारला खासदारकी देऊ असं वाईट आपण भाषण केलं होतं। साताऱ्यासाठी ही जागा मिळणार आहे का, की अन्य काही प्लॅन आहे? आम्ही त्यावेळेस भारतीय जनता पक्षाला विनंती केलेली होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून 99, 2004, 2009, 2014, 2019 सातत्याने राष्ट्रवादीचा घड्याळाच्या चिन्हावरचा खासदार तिथं निवडून आलेला आहे। यावेळेस त्यांनी जरा विनंती केलेली होती की बाबा ती जागा आम्हाला सोडा। आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला त्याच्या बदल्यामध्ये काय त्या ठिकाणी दिलं जाईल, आणि मग चर्चेअंती असा आम्ही निष्कर्षास आलो की पियुष गोयलांची 4 वर्ष राहणारी जागा ही आम्हाला त्या ठिकाणी मिळावी। त्यावेळेस आमच्यामध्ये चर्चा होऊन ते मान्य करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळं आम्ही ती जागा महायुतीच्या वतीनं लढवणार आहोत आणि त्यामध्ये पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल कुणाला संधी द्यायची आणि तशा पद्धतीने संधी दिली जाईल। एक वेळ सातारा लोकसभेचा आपण विषय केला, पण मागच्या काही दिवसांपासून मराठा ओबीसी आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो अजून सुटलेला नाहीये। मधल्या काळात विरोधी पक्ष या बैठकीलाच आला नव्हता आणि त्यानंतर जवाब दो आंदोलन सगळीकडे सुरू झालं विरोधकांच्या बाबतीत। मात्र सत्ताधारी पक्षानं तरी कुठे या संदर्भातली जी भूमिका आहे त्यांची काय असणार आहे मराठा समाजाच्या बाबतीत, ओबीसी समाजाच्या बाबतीत, ही स्पष्ट केलेली नाहीये। त्या संदर्भामध्ये स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्ष सत्ताधारी आणि विरोधी यांच्याशी संपर्क साधलेला आहे। एक तारीख पण ठरलेली होती, परंतु त्यावेळेस काही जण त्या मीटिंगला येऊ शकले नाही। नंतर सीएम साहेबांनी जे पक्ष येऊ शकले नाही त्यांच्याशी संपर्क साधला आणि पुन्हा ती मीटिंग बोलवायचं ठरवलेलं आहे।
जरांगेंच्या वतीनं सातत्यानं अल्टिमेटम दिले जात आहेत. भुजबळांच्या बाबतीत प्रामुख्याने त्यांचा जास्त रोष आहे. आता त्यांचं असं म्हणणं आहे की भुजबळ ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला जातील त्या त्या ठिकाणचा उमेदवार आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाहीत. 288 उमेदवार उभे करण्यासाठी आम्ही तयारी करतो. नो कॉमेंट्स. 18 विधानसभा मतदारसंघ असे आहेत जिथं सेकंड प्रेफरन्स तुमचे सगळे भाजपचे उमेदवार होते, जे पडले होते आणि आपले राष्ट्रवादीचे निवडून आले होते. हा जो काय आगामी काळात वाद होऊ शकतो तो कशा पद्धतीनं सोडवला जाणार आहे? काही आदला बदल जर जागांची झाली तर तीन महायुतीमधल्या घटक पक्षांचे सगळे एकत्र बसून सामोपचारांनी ह्याबद्दलचा मार्ग काढू. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आमच्या ऐकण्यात आहेत. ते राष्ट्रवादीचे आमचं मोडणार नाही, भाजपचे त्यांच्या नेत्यांचं मोडणार नाही, शिवसेनेचं शिंदे साहेबांचं मोडणार नाही, आठवले साहेब आणि इतर घटक पक्ष आहे त्यांचाही त्यांच्या प्रमुखांचा शब्द ते कार्यकर्ते मोडणार नाहीत अशी मला खात्री वाटते. वक्फ बोर्डाच्या अनेक जमिनी ज्या आहेत त्या कुठेतरी आता त्या जे काही अतिक्रमण करणारी मंडळी आहेत त्यांच्या घशात घालण्यासाठी सरकार प्रयत्न करते असा विरोधकांचा आरोप होतोय. वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रातल्या जमिनीला कशाही प्रकारे धक्का लागून त्या जमिनी कुणाच्या तरी घशामध्ये जातील हा प्रयत्न अजिबात होता कामा नये म्हणून आम्ही काळजी घेतलेली आहे. त्यांचा रिपोर्ट आल्यानंतर पुढच्या गोष्टी राज्य सरकारकडनं केल्या जातील. आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा आपल्याला मिळतील महायुतीला? हो का? अंदाजे किती निवडून याल? एक मिनिट, मी काही ज्योतिष नाहीये. आमच्या पहिल्यांदा एकदा महायुतीचे सगळे घटक पक्ष एकत्र बसून जागांच्या संदर्भातलं अंतिम निर्णय घेतील, त्याच्यानंतर उमेदवार ठरवले जातील. आम्ही पण आणि समोरचे पण सगळेच ज्यांच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट असेल असे उमेदवार देण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करणार. कॅमेरामन अनिल सनगरेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, शिर्डी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.